सर्वांना क्रांतिकारी जय भीम. परभणीत संविधान अवमानाच्या प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या परभणी बंदमध्ये माझ्या भीम सैनिकांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात येत आहे आणि हे सर्व महाराष्ट्रातील कुकर्मा सरकारच्या आदेशाने करण्यात येत आहे. यावरून सरकारची नीच मानसिकता दिसून आली आहे. पोलिसांकडून जे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे ते त्यांनी तात्काळ थांबवावे. दडपशाही करून निष्पाप लोकांना विनाकारण पकडण्यात येऊ नये, अन्यथा सरकारला याची किंमत मोजावी लागणार आहे. परभणीत जातीवादी समाजकंटकांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड केली. ही गोष्ट अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्ह आहे. देशात आणि राज्यात संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती आहेत. या शक्तींविरोधात आपली लढाई आहे आणि ती आम्ही लढत राहू. परभणीतील घडलेल्या घटनेच्या गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी हीच आंदोलनकर्त्यांची मागणी आहे व भविष्यात राज्यात अशा घटना घडू नयेत याची काळजी शासनाने घेऊन त्यांना आणि आम्हा सर्वांना न्याय व सुरक्षा द्यावी अशी मागणी या प्रसंगी मी करतो. मला परभणीतील सर्व नागरिकांना हे सुद्धा सांगायचं आहे की कृपया आपण आंदोलन जे करत आहात ते शांततेने करावं आणि शांततेनेच आपल्या मागण्या शासनापुढे मांडाव्यात. नेहमीप्रमाणे आमच्यावर अनेक अत्याचार हे लोक करतील, बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना करतील, संविधानाचा अपमान करतील आणि सरकार माथे फिरू मनोरुग्ण असं लेबल लावून मोकळे होणार. बस हिंसेचं समर्थन नाही, पण भावनांचा उद्रेक हा होणारच. माझ्या बापाचं संविधान जिंदाबाद. जय भीम.